उल्हासनगर 5 येथील प्रेमनगर टेकडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी चारचाकी गाडीची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी गणेश अरकडे यांच्या वेगनार गाडीस तोडफोड केली, ज्यामुळे त्यांच्या वाहनाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेनंतर तात्काळ हेडलाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अरकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की परिसरात काही लोक तशा प्रकारचे कृत्य करत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी आणि अशा प्रकारच्या घटनांवर तत्काळ कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. पोलिसांकडून पुढील कारवाई काय असेल हे पाहणं आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी अशा घटना टाळण्यासाठी अधिक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. माझं नाव गणेश मुरलीधर आरकडे, राहणारा महात्मा फुले नगर, प्रेमनगर टेकडी. दिनांक 10/1/2025 रोजी या ठिकाणी मी वॉटर टँकच्या या ठिकाणी गाडी 4 ते 4:30च्या दरम्यान मी पार्क केली होती. रोजच्या ह्याच्याने की रोज पार्किंग करतो मी या ठिकाणी. तर मी नंतर सकाळी आम्हाला 11 तारखेला माहिती पडलं की तुमच्या गाडीचे नुकसान झालेली आहे. तर आम्ही आलो इथं या ठिकाणी 7:30ला या ठिकाणी आलो, गाडीच्या स्पॉटवरती आलो आणि पाहणी केली तर आमच्या गाडीची भरपूर काही नुकसान केलेली होती. तर मग आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर आम्ही तिथं तक्रार दाखल केली आणि त्यांनी पण आमची तक्रार दाखल करून घेतली. त्यांनी FIR केली आणि त्यांनी आम्हाला कळवलं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करूया. परंतु आम्हाला प्रश्न एक होतो की या ठिकाणी आज गाडी उभा आहे, आज गाडीचे नुकसान कमसे कम 25,000 ते 30,000 रुपयाची माझी नुकसान केलेली आहे गाडीची. परंतु या ठिकाणी जी पोरं रात्रीचे 2-2, 3-3, 1-1 वाजल्यापर्यंत जे दारू पेत बसतात, जे धिंगाणा करत बसतात आणि लोकांचे नुकसान करतात. पण आम्हाला पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे माझी की बाबा आज ही माझी नुकसान झाली 25-30,000 रुपयाची, आता ही जी भरपाई कोण करणार? परंतु आता आज माझी झाली, उद्या अजून कुणाचे नुकसान होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावा, बंदोबस्त वाढवावा, वेळोवेळी या ठिकाणी जरा थोडासा त्यांचा दबदबा बसला पाहिजे. आज या ठिकाणी भरपूर काही असे लोक आहेत जे की रात्रभर दारू पिऊन फिरतात आणि त्यांना पोलीस प्रशासनाचं काहीच वाटत नाही की त्यांना कुठल्या गोष्टीचं त्यांना हे वाटत नाही, कुठला त्यांच्या मनामध्ये कुठलंच हे नाही, भीतीच नाही आहे की आपण कुठल्याही टायमाला बाहेरचे पोरं येतात, या ठिकाणची काही पोरं असतात, काही बाहेरचे पोरं येतात आणि अशी नुकसान वगैरे करतात. या पहिले बी 1-2 महिन्या पहिले या ठिकाणी एक ॲक्टिवा जाळली होती. बाहेरचे पोरं येऊन या स्थानिक पोरांनी कोणी जाळली होती, पण तिथं पण जाळली होती. याच्या पहिली पण घटना घडलेली. नंतर या ठिकाणी शिवाजी धुळे असतील, यांच्यासुद्धा गाडीची नुकसान केलेली होती. पण आमची एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवून थोडा बंदोबस्त चोख करावा.